हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर चला मी आजची रेसिपी तुम्हाला दाखवते. एकदम पटापट बनवायची. तर रेसिपी कशी, हे बंदगोबी, पत्ताकोबी बोलतो ना आपण याला. तर मी हे बघा मस्त कापून घेतली, एकदम लांब लांब त्याच्यामध्ये मस्त. हे बघा किती छान कापली मी पत्ताकोबी. तर चाकूनीच कापली मस्त. हे बघा, तुम्ही तर पत्ताकोबी सगळेच ओळखतात. हे बघा, ही कोबी कापली मी. आणि मी चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया. तर मी इथे घेतला मी हिरवा धनिया, कोथिंबीर. आणि इथे घेतला मी कढीपत्ता, एक कढीपत्ता, टमाटे दोन, ते बी मी धुवून घेते. हे बघा, दोन टमाटे. इथे हिरव्या मिरच्या, हिरव्या मिरच्या पण मी धुवून घेते. इथे घेतली मी कोथिंबीर, हिला पण धुवून घ्यायची आपल्याला चांगल्या प्रकारे. हे बघा, मी इथे कोथिंबीर ही पण मी धुवून घेते. तर हे बघा, मी इथे सगळी सामग्री घेतली आहे. आणि एक लसूण घेतला आहे. तर याला सगळ्याला आपण कट करून घेऊ. तर चला फ्रेंड, आपण पत्ताकोबी ही धुवून घेऊया. याच्यात आपण टाकूया पाणी. तर मी असे दोन पाणी आपल्याला कोबी धुवून घ्यायची चांगल्या प्रकारे. भरपूर पाणी टाकायचे यात. हे बघा, ही पत्ताकोबी. तर मी याला धुवून घेते मस्त. इथं ठेवली मी जाळी, याच्यात टाकते पत्ताकोबी. कारण की तो पाणी मस्त निथरून जातं ना त्याच्यातलं. ऑलरेडी पत्ताकोबीला खूप पाणी असतं, पाणी टाकायची गरजच नाही आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे मी इथे जाळी घेतली, यात मी पत्ताकोबी धुवून घेते अशा प्रकारे. बाकी पाणी जरी आपण टाकलं तर ते निघून जातं खाली. तर एवढी आपल्याला मेहनत करायची गरज नाही आहे. पत्ताकोबीला धुताना पाणी निथरायची गरज नाही, कारण की ही जाळी आपल्या इथे पेटवला मी गॅस. कढाई. इथे मी लसूण ठेचून घेते. माझा लसूण बी ठेचून झाला. इथे आपली कढाई गरम होती तोपर्यंत ते मी हे कोथिंबीर आहे कट करून घेतली बारीक. टमाटर कटिंग करून घेतलं बारीक. इथे हिरव्या मिरच्या कटिंग करून घेतल्या. इथे कढीपत्ता घेतला. सॉरी, इथे मी हिरवा धनिया आहे तो कट करून घेतला बारीक. कढीपत्ता, मिरची हिरवी, टमाटा. ओके. इथे तेल आपलं गरम झालं आहे. आपण त्यात टाकू तडक्यासाठी ही मोहरी, म्हणजे राई. आपली राई ही चांगल्या प्रकारे तडकून द्यायची. त्यात आपल्याला टाकायचा हा लसूण. आपला लसूण पण फ्राय झाला चांगला. आपण त्यात टाकूया हिरवी मिरची. त्यात टाकूया कढीपत्ता. यांना सगळं चांगलं मस्त तडकून द्यायचं. आपण टाकणार याच्यात टमाटर. त्यावर टाकणार आपण हे मीठ टमाटावर. चवीनुसार मीठ टाका. त्याला चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. ओके. मुलगा पण शाळेत गेला. मुलगा असतो मोबाईल पकडायला. कधी कधी त्याला बोलते मी फोडणी घालते, तर मला पकड थोडा मोबाईल. तो पकडतो तो. पण तो पण शाळेत गेला. त्याची सकाळची शाळा असते 6:30ची. इथे घेतले मी हळद, टर्मरिक पावडर. तर कुणाला हळद समजतो नाही समजतो म्हणून. याला चांगलं मस्त परतून घ्यायचं आपल्याला टमाटर नरम होईपर्यंत, म्हणजे भाजीला टेस्ट छान येते. तर हे बघा, आता आपण इथे कट केलेली हिरवा धनिया टाकूया. कोथिंबीर शेवटी टाकायची. तर याला बी चांगलं मिक्स करून घेऊया. आता
मी टाकते इथे आपली बारीक चिरलेली पत्ताकोबी. आता ही खूप फुललेली ना, तर मला काही हलवता येत नाही आहे, मिक्स करता नाही आहे ना, म्हणून मी त्यावर ना एक मिनटं थोडंसं पाणी ॲड करते मी त्यात, बिलकुल थोडंसं. मी ठेवते याला झाकून आता, म्हणजे मला ते हलवायला येईल, थोडी नरम होईल पत्ताकोबी. तर आपली कोबी ना थोडीशी हलवून घेऊ आपण, करू हिला. हे बघा आता थोडी नरम झाली ती, तिला हलवू शकते मी. मग अशी तिला हलवता येत नव्हतं मला. तर हे बघा खालीवर करू हिला, सगळा मसाला लागला पाहिजे. अशा प्रकारे असं तिला हलवून घेऊया. अवघड जातं जरा मोबाईल पकडणं आणि सगळं करणं, कारण की तिला पकड पाहिजे. 1-2 हात लागतात ना हलवायला, तर एक हाताने थोडं कठीण जातं मला. तर ठीक आहे, आपली ह्या पद्धतीने आपण हलवून घेतली कोबी, एक मिक्स केली, त्याला सगळा मसाला लागलेलाच आहे, बघू शकता तुम्ही. पुन्हा झाकून ठेवते मी आता, 5 मिनिटात होऊन जाईल ती. तर चला फ्रेंड, आपली इथं पत्ताकोबीची भाजी एकदम रेडी झाली मस्त. आणि तुम्ही पण ट्राय करा, आणि माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि माझ्या चॅनलला शेअर करा. जेवढं होईल तेवढं तुम्ही शेअर करा माझ्या चॅनलला. आणि माझी रेसिपी कशी वाटली. हे आपली चाय पण उकळली आहे. आता मग इथं माझी भाजी खूप टेस्टी झाली, मस्त एकदम. हे बघा खूप छान दिसायला, पण खूप सुंदर दिसते ना. तर चला मी टिपिंग भरते. ओके, इथे मी घेतला टिपिंग, ह्यात भरते भाजी आता. तर मला एवढी भाजी पुरेशी झाली टिपिंगसाठी. ओके, मी तर भरली भाजी, मी याला लावते. रेडी झाली, मी भरते टिपिंग. घेतला टिपिंग, भरते टिपिंग. ओके, इथे लावते झाकण. टिपिंग मी बंद केला. इथे मी घेतलं, इथे मी घेते चपाती. हे बघा माझ्या चपात्या पण रेडी झालेल्या आहे. इथे झाला टिपिंग रेडी. ओके,